देवेंद्र फडणवीस सरकारने मुस्लिमांचा घात केला. मुस्लिमांचं 5% आरक्षण रद्द केलं. जे आरक्षण देऊ शकत नाही त्याने आरक्षण रद्द करणं ही मोठी गोष्ट नाही. मराठ्यांना सुद्धा असंच झुलवलंय. धनगरांचा सुद्धा असाच आरक्षणाचा सत्यानाश केला. आज मुस्लिम आरक्षणाचा सुद्धा असाच फज्जा पाडला. म्हणजे फडणवीस सरकारला किंवा केंद्रातल्या मोदी सरकारला आरक्षण मागणाऱ्यांना आरक्षण द्यायचं नाही. ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांच्या आरक्षणावर हे मुळावर उठले आणि कायद्याच्या चौकटीत देणारं आरक्षण जर बसत नसेल तर तरुण पिढीचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार जे प्रयत्नशील आहे, आज मुस्लिमांच्या बाबतीत ते घडलं. हे मला या माध्यमातून सांगायचंय. का मुस्लिम आरक्षण रद्द केलं? कुणी मुस्लिम आरक्षण दिलं होतं? मुस्लिमांच्या पोरांना शिक्षण, नोकरी किंवा इतर गोष्टीत प्रतिनिधित्व नकोय का? मुस्लिम महाराष्ट्रातलेच आहेत की परदेशातले? मुस्लिम इथले मूळचे नाहीत का? मुस्लिमांना या देशाची राज्यघटना लागू नाही का? मुस्लिमांना आरक्षण जर नाही मिळालं तर ते शिक्षण आणि नोकरीमध्ये किंवा इतर त्यांच्या वैयक्तिक जगण्यामध्ये काही प्रभाव त्यांना पाडायचा की नाही पाडायचा, त्यांना संधी मिळू द्यायची की नाही मिळू द्यायची? सच्चर कमिटी काय सांगते? सच्चर कमिटीने काय सुचवलं होतं? राज्य सरकारच्या मनात काय होतं? तत्कालीन सरकारनं जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण रद्द का गेलं? माननीय उच्च न्यायालयामध्ये मुस्लिमांचं आरक्षणाचा का फुटबॉल झाला? या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. मी संतोष शिंदे आपल्या समोर मुस्लिम आरक्षण रद्द झाला हा महत्वाचा मुद्दा घेऊन चर्चा करतोय. इतरही व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर बनवलेले असतात. नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून इतर व्हिडिओ पाहत चला आणि नवीन लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. 2014च्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री होते. आणि सरकार आता सत्तेतून पायउतार होणार आहे, सरकार जाणार आहे, निवडणुका लागतील. सत्तेमध्ये आपल्याला जर परत वापस यायचं असेल तर आपल्याला काहीतरी लोकांना द्यावं लागेल. त्यावेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होता, धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर होता, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सुद्धा त्यांचे नेते आवाज उठवून त्या ठिकाणी वातावरण गरम केलं होतं. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जाता जाता एसबीसी हा एक प्रवर्ग तयार करून मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण त्या प्रवर्गाच्या माध्यमातून देऊ केलं होतं. एसबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला जसं खुश करण्याचा प्रयत्न केला तसाच मुस्लिमांना सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करून 5% आरक्षण त्यांनी जाहीर केलं. कालांतरानं निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागलेलीच होती आणि सरकार बदललं गेलं. देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण निवडणुकाच्या काळामध्ये जाहीर सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचं जे काही देण्यात आलेलं आहे किंवा मराठा समाजाला सुद्धा फडणवीस सरकार आरक्षण देईल. धनगर समाजाला सुद्धा पहिल्याच कॅबिनेटमध्ये फडणवीस सरकार किंवा शिवसेना भाजप सरकार, त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं एकत्रित त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा सुरू होती. सत्तेमध्ये हे बसले. फडणवीसांनी धनगरांना आरक्षण दिलं नाही, परंतु मुस्लिमांचं जे आरक्षण होतं 5%चं त्या विरोधात मात्र न्यायालयात चॅलेंज केलं गेलं आणि मुस्लिमांचं माननीय उच्च न्यायालयात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा गेल्यानंतर माननीय हायकोर्टाने 2012 आणि नंतरच्या काळामध्ये या आरक्षणावर त्या ठिकाणी स्टे आला. त्यांनी दिलेलं आरक्षण रद्द करायला लावलं. ते आज तागायत त्या ठिकाणी सुरू होतं. एसबीसी मधून मुस्लिम समाजाला जे 5% आरक्षण दिलं गेलं, देवेंद्र फडणवीस सरकारने ते संपूर्ण आरक्षण 17 फेब्रुवारी 2026 रोजी हे रद्द ठरवलं गेलं. तसं नोटिफिकेशन काढलं आणि मुस्लिम समाजाला दिले गेलेले जातीचे दाखले,
जात पडताळणी प्रमाणपत्र आणि 5% आरक्षण, या सगळ्या गोष्टी ह्या रद्द ठरवल्या गेल्या. म्हणजे मुस्लिमांनी प्रतिनिधित्व मिळवायचं नाही, मुस्लिमांना आता कुठेही आरक्षण नाही. मुळात मला प्रश्न पडला, या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम पिढ्यानपिढ्या राहतात, हे महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का? भारतीय राज्यघटना मुस्लिमांना लागू नाही का? महाराष्ट्रामध्ये जर मुस्लिम राहत असेल तर आरक्षणाची गरज मुस्लिमांना नाही का? देवेंद्र फडणवीस सरकार धर्माच्या नावावर राजकारण करतंय. मुख्यमंत्र्यासहित सगळ्या मंत्रिमंडळाने, सरकारने शपथ घेताना आम्ही कुणाचाही द्वेष, मत्सर आणि कुणाविषयीही ममत्व बाळगणार नाही, सगळ्यांना सामावून घेऊ अशी शपथ घेतलेली असताना मुस्लिमांचं 5% आरक्षण रद्द का केलं गेलं, असा सुद्धा मुद्दा महाराष्ट्रात त्या ठिकाणी काढला जाईल. भारतीय राज्यघटना ही फक्त विशिष्ट वर्गासाठीच आहे आणि इतरांसाठी नाही का? घटनात्मक चौकटीमध्ये जर आरक्षण मिळू शकतं, जर मराठा समाजाला मिळू शकत असेल, धनगर समाजाला मिळू शकत असेल, आणि जर राज्य सरकार ते देत नसेल, तर सरकारची नियतच आरक्षण देण्याची नाही. मुळात भाजप सरकार ज्या विशिष्ट विचारधारेचं आहे, मुळात तेच आरक्षण विरोधी लोक आहेत. आणि आरक्षण विरोधी लोक हे धर्माच्या नावावर राजकारण करतात. संवैधानिक मूल्य यांना मान्य आहेत की नाही हाच संशोधनाचा विषय. सामाजिक विकास साधायचा असेल तर जातीत आणि धर्मात जर यांनी उतरंडी केल्या, स्टेप केल्या, तर त्या कधीच उद्ध्वस्त होणार नाहीत. खरं तर सगळ्यांना समान वाटा मिळाला पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. असं असताना सुद्धा वारंवार मागणी होऊन सुद्धा जर आरक्षण मिळत नाही, म्हणजे केंद्राच्या सूचीत धनगर समाजाला आरक्षण आहे पण राज्याच्या सूचीत ते मिळत नाही, तिकडं जर धनगर एसटी प्रवर्गात असतील, म्हणजे अनुसूचित जमाती म्हणून जर धनगर समाज केंद्राच्या सूचीमध्ये असेल, राज्याच्या सूचीमध्ये त्याला जर आरक्षण मिळत नसेल, तर हा धनगरांवर होणारा अन्याय. मराठा समाज जर कुणबी असेल आणि त्यांची नोंद कुणबी म्हणून असेल आणि तो आरक्षण मागत असेल, त्यांची सोयरीक आणि इतर गोष्टी जर त्याच्याशी संबंधित असतील आणि मराठ्यांवर जर अन्याय होत असेल, तर मग हे संवैधानिक गोष्टी सरकार कशा पद्धतीने वागते? आणि मुस्लिम तर बोलायलाच नको. भाजपच्या आणि त्यांच्या विचार संस्कृतीच्या चौकटीच्या बाहेरच मुस्लिम समाज असल्यामुळं तो नेहमी टार्गेटवर असतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, मोहन भागवत एका बाजूला मुस्लिमांचं लांगुल चालन करतात, मुस्लिम द्वेष सुद्धा पसरवण्याचं काम करतात RSSच्या माध्यमातून, आणि दुसऱ्या बाजूला सरकारमधली स्वयंघोषित हिंदुत्ववादी सगळी मंडळी मुस्लिमांचा द्वेष करत असतील, तर आज जे 5% आरक्षण मुस्लिमांचं रद्द झालं, सरकारने केलं गेलं, भविष्यात ह्याला चॅलेंज होईल का? का हायकोर्टाने जे रद्द केलं होतं तेच सरकारनं फक्त त्याच्यावर एवढ्या वर्षांनी इम्प्लिमेंट केलं, फक्त टायमिंग साधला. निवडणुकांच्या अगोदर हे सगळं केलं नाही, निवडणुका सगळ्या झाल्यानंतर हे सगळं केलं गेलं. म्हणजे फडणवीस आणि भाजप सरकारचा याच्यामध्ये फार मोठा स्वार्थ होता का? या सगळ्या गोष्टी अजूनही त्या ठिकाणी अनुत्तरित होत्या, त्या या निर्णयाच्या निमित्तानं पुढे आल्या. परंतु मुस्लिमांचं रद्द केलेलं आरक्षण ही संवैधानिक त्यांच्या हक्क अधिकारापासून त्यांना वंचित ठेवणार आहे. पण आरक्षण देताना असं सांगितलं गेलं, आरक्षण हे धर्मावर नाही, आरक्षण हे धर्मावर दिलं जाऊ शकत नाही, म्हणून मुस्लिमांचं आरक्षण रद्द केलं गेलं, अशी एकंदरीत चर्चा आहे. आता मुस्लिम समाजाच्या वतीनं या आरक्षण रद्द झालेल्या प्रक्रियेमध्ये त्यांची काय भूमिका असेल हे कदाचित त्यांची लोक स्पष्ट करतीलच. परंतु मागणाऱ्यांना देण्याची दानत ही सत्ताधाऱ्यांमध्ये असली पाहिजे, आणि ज्यांना दिलंय त्यांना मिळतंय का हे पाहण्याची ताकद सुद्धा सरकारमधले असले पाहिजे. आणि जर सरकार झोपलेलं असेल, सरकार सोयीनं भूमिका घेत असेल, तर जिवंत विचारांचे नागरिक सुद्धा सरकारला वेळोवेळी जागेवर आणण्याची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. ती होत नाही, म्हणून समाजाची ही अवस्था आहे, असं मला या ठिकाणी स्पष्ट सांगावं लागेल. पण जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत भारतीयांवर कुणी कशाही पद्धतीने अन्याय करण्याचा प्रयत्न केला तरी ते कायमस्वरूपी अन्याय करू शकत नाहीत, कारण या भारतात सत्यमेव जयते शिवाय दुसरा पर्याय नाही.
धन्यवाद. जय संविधान. जय शिवराय.